नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील 725 ग्राहकांना वीज पुरवठा महावितरणाने ठेवले अंधारात। उरणमधील वाढते औद्योगिकरण, सिडकोने नवीन वसवलेल्या वसाहती, त्याचप्रमाणे वाढते उद्योग व्यवसाय, त्यासाठी लागणारा वीज पुरवठा हा भरपूर प्रमाणात होत आहे। त्याचबरोबर वीज चोरी, बिल थकबाकी याचेही प्रमाण वाढतच आहे। या गोष्टीचा आढावा घेतल्यास उरण तालुक्यातील 6751 ग्राहकांकडे 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत असलेल्या 3,39,90,537 रुपये थकबाकी वसुलीसाठी महावितरणाने या नवीन वर्षात जोरदार मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत 725 ग्राहकांवर तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी दिली। उरण तालुक्यात दुकान व्यावसायिक, घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण 67,911 ग्राहक आहेत। पैकी घरगुती 5,490 या ग्राहकांकडे 1,17,50,529 रुपये तसेच औद्योगिक कंपन्या 90 ग्राहकांकडे 1,64,24,119 रुपये, तर दुकान व्यवसायांकरता 1,171 ग्राहकांकडे 58,15,888 अशी एकूण 6,751 ग्राहकांकडे महावितरणाचे रुपये थकीत बिल देणे बाकी आहे। त्यामुळे महावितरणाने 725 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।